नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नेरूळमध्ये आहोत, सेक्टर 28 आणि इथल्या बालाजी कृपा सोसायटीमध्ये आपण जाऊन भेटणार आहोत स्मिता निखिल पाकळे या बहिणींना. पाकळे कुटुंब वाट बघतंय. जाऊया, बोलतं करूया आणि बघूया आजच्या भागात काय घडलं. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन. निखिलचं नाव घेते पाकळ्यांची सून. काय सांगता? त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. निखिल पाकळे. या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे वडील. नमस्कार. तो भाऊ. नमस्कार. ही ननद. नमस्कार. या मामी. बर. काकी. ही नमस्कार. माझी वहिनी. त्या मावशी. हो हो. हा माझा भाचा. बर. ह्या मावशी आहे अजून एक. हो हो. आणि ह्या सगळ्या शेजारी. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठे आहे बालपण तुमचं? माझं माझगाव. माझगावला कुठे? लवलेन VIT साई आहेत ना. काय लेनचं नाव? लवलेन. शेटवती शालेन आहे पण आता लवलेन म्हणून फेमस आहे. मी काही बोललेलो नाही. तुम्ही कुठे राहिला होते लहानपणी? नेरूळ. मग तुमची ओळख कशी झाली? एक विवाह मंडळ नोंदवलेलं. वा, छान. मग काय? मग काय नाही, आम्ही कॉल केला ह्यांना. कोणी? माझ्या मम्मीने कॉल केला यांना. का? यांच्या घरी प्रपोजल साठी. मग फोन केल्यावर काय झालं? काय नाही, सांगितलं आम्हाला पसंत आहे, तुम्ही प्रोफाईल बघून कळवा. असं तुम्ही सांगितलं? माझ्या मम्मीने सांगितलं. अच्छा अच्छा, मम्मीने. बरोबर. मग पुढे तुम्ही काय केलं? माझ्या आई वडिलांनी सांगितलं असं प्रोफाईल आलाय, तू पाहून घे. होकार असेल तर आपण पुढे बघू, भेटून बघूया. तुमचा नव्हता? नाही, होता ना. त्यांनी विचारलं असं. मला सांगा, आधी प्रोफाईल कोणी बघितलं? आई, पप्पा, ताई. तुम्ही नाही बघितलं? नाही, मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा. हा, मग तेव्हा तुम्हाला बघायला नाही मिळाला. किती आज्ञाधारक बाळ. मग तुम्ही बघितला प्रोफाईल. मग काय झालं? ती आवडली म्हणून मग म्हटलं भेटूया आपण. अरे वा, भेटून मग पुढे बोलणी करता येईल. मग कुठे भेटला? आम्ही दादरला भेटलो. कोहिनूर हॉल जवळ एक रेस्टॉरंट आहे. त्या दिवशी बोलणी झाली लग्नाची? बोलणी नॉर्मल कॅज्युअल टॉक झाला. किती वेळ होता तरी तुम्हाला? 15 मिनिटं. 15 मिनिटात तुमचे विचार? नाही, जास्त नाही, थोडस कॅज्युअल टॉक होतं. कॅज्युअल टॉक झालं 15 मिनिट. आणि मग होकार झाला? नाही नाही नाही, द्यायचा नाही आपण. 15 मिनिटात कसा देणार? इडली खाऊन नाही संपत 15 मिनिटात. तुम्ही काय केलं? तुमच्या मनात होकार होता लगेच? मी त्यानंतर लगेच कळवलं आई वडिलांना, मला कधी? मुलगी पसंत आहे. त्या मीटिंग नंतर. म्हणजे हॉटेलमधनं बाहेर पडल्यावर कळवलं का तिथेच? हो, त्यांनी नॉर्मली ते विचारतात ना की कशी वाटली, आवडली का तुला, असं असतं, विचारतात. अच्छा अच्छा. हा, मग तुम्हाला विचारलं त्यांनी? मी लगेच सांगितलं मला पसंत आहे. तुम्हाला पण विचारलं तिथेच? तिथे नाही विचारलं. नाही. मग तुम्ही कधी होकार दिला? त्यांनी कळवलं आम्हाला. मग आम्ही घरी गेलो, घर बघायला गेलो त्यांच्यानंतर ते पण आमच्या घरी आले. बर. अच्छा, घर बघणं बिघणं हो, असतं. म्हणजे असे भेटायला गेलो. मग घर इथे आला होता नेरूळ? आम्ही आलेलो पहिला, मग ती लोक आमच्याकडे आले. घर बघितलं. हो. ओके. आणि नंतर तुम्ही तिकडे गेला माझगावला. तुम्ही घर बघितलं. छान. पुढे काय असतं? हे झालं घर बघणं. नाही, मग तिथे त्यांनी विचारलं पसंत आहे की कुठे? नाही. त्यांच्या माझ्या घरी. जेव्हा आले होते हो, तेव्हा. सगळे बरं. आता घर relative बघायला आले म्हटल्यावर त्यांचा विचारलं. होकार आहे. मग तुम्हाला विचारलं. मग तुम्ही काय हो म्हणाला? नाही, लगेच नाही. हो, नाही. आता घर बघितलंय. तुम्ही घर बघून गेला? हो. आता तेव्हा पप्पांनी विचारलं असंच की मुलगा पसंत आहे का, तर ती म्हणाली मला वेळ हवा विचार करायला. अच्छा, वेळ हवा होता. मग तुम्ही परत गेले? हा, मी त्या दिवशी पाहता. आणि पुढे? त्यानंतर मग फोनवरती आमचं बोलणं चालू. अच्छा, मग घरातले राहिले बाजूला. आता तुमचा कनेक्ट सुरू झालेला होता ऑलरेडी. काय होतं? हो. मग परत भेटलो आम्ही दोन. कुठे नाही, पण त्याच्यापूर्वी घरच्यांना माहित नसताना तुमचा होकार झाला होता? नाही नाही,
आम्ही सांगूनच भेटायचो. बरोबर. हो, पण बोलायची जेव्हा फोनवर तेव्हा होकार झाला होता का? नाही चालूच होतं. मनात नव्हतं पण आहे ना. मग कधी झाला होकार? नाही, मग 2 दिवसांनी मग भेटल्यानंतर मग वाटलं की आहे. तेव्हा दोघेच भेटले हो होते. हो. ते कुठे भेटले होते? आम्ही लोअर परेलच्या मॉलमध्ये. आणि मग काय नाही, मग आवडला. किती वेळ फिरलात त्या मॉलमध्ये? बराच वेळ होता, 4 तास तरी. मग त्या दिवशी तुम्ही दोघांनी एकमेकांना आधी हो म्हटलं का? नाही, त्याचा होत होता. तुमच्याच मी त्या काय? दिवशी घरी कळवलं. मग लग्न कधी झालं? 17 मे 2014. पण आता सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित. चला, याच टप्प्यावरती पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. आता लग्नानंतर दोघे एकमेकाला उत्तम समजायला लागलेले आहेत. घरातले त्यांच्या मनातलं नेमकं काय चाललं तेही जाणतात. बघूया आता वाद्यातनं गाणी ओळखतात का? पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? मी हा, मी ठरवून ठेवलंय. तुम्ही यापूर्वी कधी वाजवलेत का हो? काहीच नाही. यापैकी नाही काहीच. नक्कीच. नक्कीच. कुठलं वाद्य पाहिजे तुम्हाला? माउथ ऑर्गन. माउथ ऑर्गन. व्हेरी गुड. एक आधी असं मनातलं गाणं वाजवा ना. ही म्हणजे खेळाची नंतर देतो, आधी म्हणजे प्रॅक्टिस पण होईल ना. तुमच्या मनातलं एक गाणं वाजवा. आम्ही सगळे ओळखता येतं काय प्रयत्न करतो, नाहीतर इथनच मी निघतो लगेच बाहेरच्या बाहेर. घ्या. हा, बरोबर. मला ट्रेन आली वाटलं माझ्या. मेट्रो सुरू झाली की काय? पण सुंदर वाजवलं तुम्ही. चला, अभिनंदन. म्हणजे येत आहे. तुम्ही ओळखलं होतं? हो. हा, हे गाणं ओळखलं. का प्रॅक्टिस ह्याच्यात नाही झाली? प्रॅक्टिस काही नाही. आता या 3 गाण्यांपैकी कुठलं गाणं त्यांच्यासाठी येत आहे बघूया, आणि मग सगळ्यांनी ओळखायचं हे पहिलं गाणं कुठलं घेत आहे. हे ठीक आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. वाद्य तेच पाहिजे. गाणं बघून सिलेक्ट करू शकतो का? हा हा हा, गाणं बघून सिलेक्ट करा. तुम्ही इकडे बघा, तुम्ही नका बघू. हा, ते काय प्रेमपत्र नाही तुमचं. द्यायचे. आता कुठलं वाद्य घेताय? हे शाळेतल्या बँड मध्ये असणार असं मला वाटायला लागलं. चला बघूया गाणं ओळखणार का, आणि ओळखलं की सगळ्यांनी गायचं. वा वा वा. वा वा. तुम्हाला सिटी नाही ना वाजवत? अभिनंदन. हे बक्षीस त्यांना. थँक्यू. अभिनंदन. आणि आता पुढचं आव्हान तुमच्यासाठी आहे. या 2 गाण्यांपैकी कुठलं गाणं बघूया. हे थांबा ना, आधी मी बघतो. बघा, तुम्ही नाही बघायचं. देवा काय होणार. कुठलं वाद्य पाहिजे? हे घेते. हे. हा. व्हेरी गुड. तुम्हाला शुभेच्छा. वेळ सुरू झाली. हा, बोलायचं नाही. बोलायचं नाही. हा, बोललं का? मस्त, मला कळलं. मी ओळखलंय गाणं, कारण मी वाचलंय. लवकर 1 2 3. हा, बरं, वाजवत राहा. ऐका, परत एकदा. थांबा, वेळ संपली. हे गाणं ओरिजिनल संगीतकारांनी जरी ओळखलं ना तरी ते वाटेल ते करीन. तुम्ही सांगाल ते बक्षीस द्यायला नाही. आता कोणी काय बोलायचं नाही, शांत राहा. परत एकदा तुम्ही एकट्याने वाजवा, कोणी काय बोलू नका. 1 2 3. कारण छान वाजवलंय म्हणून सांगतो मी. ह्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. वाजवा. 1 2 3. बाळा झोपवताय, काय करताय? थापटताय बाळाला? नाही वाजवलं आधी कधी. तुम्ही घेतलं ना? बाकीचे पण नाही येत ना. बरोबर, हे घ्यायचं. नको नको. बघा, यातून एक संधी देतो. कारण त्याच्यातून, कारण हे जे काही त्यांनी वाजवलंय ना,
वा, अप्रतिम. ओळखलंय का कोणी? नाही. थांबा, आता वेळ संपली आहे. हे वाद्य तुमच्या हातात घ्या. आधी परत एकदा तुम्ही वाजवायचं आणि नंतर मी सांगितलं की गाणं गाऊन वाजवायचं आणि मला तुमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया बघायची. हा, एक्सप्रेशन्स बघायचे. हा, 1 2 3. आधी फक्त वाजवा. झालं? कळलं तुम्हाला? हा, आता वाजवा आणि तुम्ही ओळखा सगळ्यांनी. 1 2 3. गाणं म्हणू? आता गाणं म्हणायचं वाजवून. कॉक कॉक कॉक, कोंबडी पळाली. अख्ख्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या पळतील. मला सांगा, ह्या वाद्यावर कोंबडी पळाली, कोंबडी धरून, असं कसं काय? काय कोंबड्यानं थोपटत होता? हे बक्षीस गेलं. पण हेच त्यांनी वाजवलं असतं. बघायचंय? वाजवाव. बरोबर आहे. थांबा, तिसरं गाणं देतो. थांबा. आता हे कोण वाजवणार आहे? हा, तुम्ही. चला बघूया, बायकोला बक्षीस मिळवून देणार का? तुम्ही बघू शकता पाहिजे गाणं. बोल ना का. चिट्टी राजन को दे, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा. तुमच्या नशिबात आज सगळी पाखरच होती. चला, हे एक 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आता बघूया कोणाची नावं जाहीर होणार. 2 चिठ्ठ्या काढून देता का हो? जरा मला मदत करता. 1, नाही, अजून 1. चला बघूया कोणाची नावं जाहीर होणार. अपर्णा रुपेश पाकडे आणि दुसरं नाव आहे श्रिया अश्विन सुतार. आधी तुम्ही ओळख करून द्या दोघींची. ह्या माझ्या ननंद नमस्कार. वाशीला असतात. आणि या माझ्या वहिनी, मोठ्या भावाच्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही यांच्याकडे आलात त्याच्या आधी ह्या गेल्या की तुम्ही आल्यानंतर यांना बाहेर काढलं? कसं? मी आल्यानंतर बाहेर काढलं. काय बोलतात? बघितलं म्हणजे काय, जायलाच हवं ना. बघितलं काय दरार आहे. हे तुमचं लग्न आधी झालं का? पण झालं पाहिजे होतं ना म्हणून. तुम्ही लग्न करून जेव्हा घरी आलात त्यानंतर तुमच्या दोघींचा सहवास त्या घरात किती दिवसांचा? म्हणजे बघायला गेलं तर आम्ही खूप कमी वेळ एकत्र होतो. लग्न झाल्यानंतर फक्त 1 आठवडा आम्ही एकत्र राहिलोय. कारण की मी इथे नसते, मी बाहेरगावी राहते. कुठे? मी टोकियोला असते, जपानला. टोकियो. तुम्ही इथे सुट्टीसाठी आलाय? माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे 4 मेला, त्याच्यासाठी आली मी. बरं. आणि हा, पण आणि मला बघितलं एक काय छान छान ऑपॉर्च्युनिटी योग आला. मिळाली. वा वा. आणि काय त्यांच्यासोबत काय बदल केला पाहिजे? एक नको, ती अशी आहे तशीच राहून दे. बरं, त्यांच्याकडे द्या. भेटणं होतं तुमचं? नाही, जास्त नाही होत. नाही होत? नाही. यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हो, छान आहे ती. काय जेव्हा आहे? जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला ती खूप छान वाटली. मी तिच्यावर राहिली नाही कधी, पण मला खूप छान म्हणजे वाटली. म्हणून छान वाटली. आपण काय करता? मी गृहिणीच आहे सध्या. बरं. गाणं शिकते. गाणं? हा, अरे वा, आवड ऐकवा आहे ना. मला. इतक्या छान सिच्युएशनला 2 ओळी. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. तुमचं या दोघींबद्दल किंवा त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? वहिनीबद्दल? हा, वहिनीबद्दल. वहिनी खूप छान आहे. हो, हा, वहिनी दादा सगळे छान आहेत. छान आहे. या दोघी आता बक्षीस मिळवून देतील तुम्हाला. हो, देतील. आणि ते समोर बसलेले ते सुद्धा हा, मिस्टर ना. हो, हो, ते सुद्धा. मिस्टर ना, म्हणजे तेच मिळवून देऊ शकतात. गंमत करतो. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये मी 3 वाक्य सांगणार. त्या वाक्यांच्या जवळ दडलेली, लपवलेली ती बक्षिसं घेऊन यायची. पहिलं बक्षीस आहे, म्हणजे पहिली वस्तू आणायची आहे तुम्ही, चांदीचं नाणं. पण ते नाणं आणल्याबरोबर त्यांच्या हातात द्यायचं आणि जागेवर बसायचं. कारण 1च मिनिट आहे तुम्हा तिघांना. 1 मिनिटामध्ये जर 3 वस्तू आणल्या तर त्या त्यांना मिळणार आहेत. एक क्षण महत्वाचा आहे. वेळ 1 मिनिटाची. पहिलं वाक्य तुमच्यासाठी. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली.
रेडी लवकर. बेडरूम मध्ये त्याच्या doll बाजूला आहे. त्याच्या चांदीचं आजूबाजूला नाणं असेल. असणार ते आणायचंय. 10 सेकंद झाली. सांगा कुठे ते सांगा. डॉलच्या बाजूला नेक्स्ट लगेच. कापाल तर रडाल. हा. जा लवकर. कांद्याच्या टोपलीत 20 सेकंद होऊन गेली. कापाल तर रडाल. कांदा 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 थँक्यू. मी थांबलो का सांगतो. 38 सेकंद संपलेली आहे. खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. किचन मध्ये याच्यामध्ये 10 9 8 7 6 5 शोकेश मध्ये 4 3 शोकेश 2 1 वेळ संपली. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला. अभिनंदन. शेवटच्या क्षणी मिस्टरांनी अन्नपूर्णेची ही मूर्ती आणली चांदीची. तुम्हाला अभिनंदन. ही मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं आता तुम्ही दोघे परत आलात पण फक्त ऐकायचंय तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात. सगळ्यात आधी या तुमच्या बापरे. सासूबाई सुनेबद्दल सांगा. ती खूप छान आहे स्वभावाने आणि जरा कामाचं जरा मुरक भरभर पाहिजे करायला पाहिजे. हा. चांगलं बाकी सगळं चांगलं आहे, बाकी काही नाही प्रॉब्लेम. हो फक्त कामाचा उरक जरा थोडा हळूहळू पटपट फास्ट थोडं जरा करायला पाहिजे. थोडा स्पीड वाढवला Speed पाहिजे. ते वाढव. बोलण्यात नाही स्पीड तर कामात काय. बाकी सगळं छान आहे, बाकी काही नाही. होय ना. हो. व्हेरी गुड. तुम्ही आई का द्या. नाही तशी खूप छान आहे, सव्वाण पण बरी आहे. कामाचं स्पीड बीड काय हा ती पहिल्यापासून स्लोच आहे एकदम. सासूबाई तुम्हाला कळायला पाहिजे होतं. पहिला चहा, दुसरा चहा, तिसरा चहा, चौथा मॉल. त्यामुळे त्यांनी कुठला बदल केला पाहिजे आई. आता जरा कामाला जरा स्पीड ठेवायला पाहिजे जरा. आणि जावई जावई पण खूप छान आहेत, होय ना? बरे आहेत, चव्हाण चांगले. बाजूला बोला. मी नणंद आहे तिची. हा. तिचा स्वभाव चांगला आहे. खूप सगळ्या घरात मन मिसळून राहते ती. फक्त दोघांना मी एकत्रच सांगेन की दोघांनी थोडं सकाळी लवकर उठावं, सगळ्यांनी नीट सांभाळावं घर. किती वाजता उठता? 7:30. 7:30. एक मिनिट. तुमची अपेक्षा काय आहे? नाही हेच टाइम असावं. असावं. हा हेच मग हे असावं त्यांनी रेग्युलर. सांगितलं उठतो म्हणून. शनिवार सुट्टीचा दिवस असतो. बरं अजून कोण बोलणार आहे? हा माझा भाचा, बर ती सून भाची सून बरी आहे तशी. कशी? सगळ्यात मिळून मिसळून वागते. हो ना. आल्यावरती काय व्यवस्थित मराठी बोल- भाषाच अशी आहे ना. हा? ती बरी आहे तशी. तशी बरी म्हणजे माणसं हो व्यवस्थित कळलं माऊली. भाताचं माझा अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा आहे. लोण्याचा गोळा. हो अगदी 100%. ते तुपाचा डबा मिळत नव्हता गोळ्याला. तो सोडून त्या घरात स्वयंपाकघरात जातच नाही म्हणून तुम्हाला गोळा मिळाला नाही तो. हे तुम्ही सगळं ऐकलं बरोबर. आज क्षमा कोणाची मागणार, धन्यवाद कोणाचे देणार आणि स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? क्षमा सगळ्यांची जर काय चुकून बोलली आहे, कुणाला वाईट वाटलं असेल तर. आणि धन्यवाद पण सगळ्यांना, कारण सगळे खूप छान आहेत, आम्हाला हेल्प करतात. आणि स्वतःमध्ये बदल कुठला हा ते करणार? आता ते बोलले लवकर उठायचं आहे तर आम्ही करू दोघेही प्रयत्न लवकर उठायचं. सुट्टीच्या दिवशी लेट झोपतो, बाकी उठतो आम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही तेच म्हणजे धन्यवाद करायचं म्हटलं तर पूर्ण फॅमिलीचं, हिचे आई वडील, माझे आई वडील, सगळे नातेवाईक यांना धन्यवाद देईन. त्यांचा सपोर्ट आहे आतापर्यंत. आणि माफी पण त्यांचीच मागणार, कारण जर चुकून काही चुका घडल्या असतील तर त्यांनी ते माफ करावे. बदल डेफिनेटली तिने जसं सांगितलं तसं लवकर उठायचा प्रयत्न करेन. एवढं केलं तरी खूप झालं. नाही उद्या सांगता येतं मी प्रयत्न केला पण नाही उठू शकलो. त्या दोघांना शुभेच्छा. अशासाठी हसत राहा, आनंदात राहा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो यासाठी अगदी मनापासून प्रार्थना.
आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.